नमस्कार, स्वागत आहे आपले एन डी करियर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। चला तर सुरुवात करूया आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची बिनविरोध निवड झाली आहे। उत्तर ऑप्शन क्रमांक 2, जय शाह। इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल किंवा यालाच आपण काय म्हणतो ICC याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड कोणाची करण्यात आलेली आहे? जय शाह यांची। जय शाह जे आहेत तर सध्या आपल्या BCCIचे सचिव आहेत बघा, आणि यासोबतच आशियाई क्रिकेट महासंघाचे हे अध्यक्ष आहेत कोण? जय शाह, ज्यांचे नुकतंच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे। जय शाह हे 1 डिसेंबर 2024 रोजीपासून या ICCच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत। कारण ICC सध्या जे अध्यक्ष आहेत विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाल जो आहे तर तो 30 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे। आणि जय शाह हे ICCच्या अध्यक्षपदी निवड होणारे 5वे भारतीय ठरलेले आहेत। कितवे? तर हे 5वे भारतीय आहेत ज्यांची ICCच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। आणि ICCच्या अध्यक्षपदी निवड होणारे हे सर्वात तरुण व्यक्ती ठरलेले आहेत कोण? जय शाह, यांचं वय आहे सध्या 35 वर्ष। ICCचे पहिले भारतीय अध्यक्ष होते जगमोहन डालमिया। 1997 साली ICCचे पहिले भारतीय अध्यक्ष बनलेले होते जगमोहन डालमिया। आत्तापर्यंत जे ICCचे 4 भारतीय व्यक्ती अध्यक्ष बनलेले आहेत त्यामध्ये पहिले होते जगमोहन डालमिया, 1997 साली ते अध्यक्ष बनलेले होते। त्यानंतर 2010 साली शरद पवार, 2014 साली N श्रीनिवासन आणि 2015 साली बनलेले होते शशांक मनोहर, आणि आता 2024 साली बनलेले आहेत जय शाह। यानंतर आपण ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलबद्दल थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। या ICCची स्थापना 15 जून 1909 रोजी करण्यात आलेली होती। इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने याची स्थापना केलेली होती। ICCचे मुख्यालय सध्या UAE मधील दुबई या ठिकाणी। मात्र ज्यावेळेस ICCची स्थापना झाली 1909 साली तेव्हापासून 2005 पर्यंत ICCचं मुख्यालय हे इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी होतं। लंडन या ठिकाणाहून हे 2005 साली हलवण्यात आलेलं आहे दुबई या ठिकाणी। सध्या ICCचे अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले, उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा, CEO आहेत ICCचे जोफ एलार्डीन आणि महाव्यवस्थापक आहेत इंग्लंडचे वसीम खान। ICCचे सदस्य देश आहेत 108 आणि ICCचे पूर्ण सदस्य देश आहेत बघा 12। कारण ICC जे पूर्ण सदस्य देश असतात तर त्यांनाच टेस्ट क्रिकेट खेळण्याचा अधिकार असतो। आपला भारत देश ICCचा पूर्ण सदस्य देश बनलेला होता 1926 साली। ICCचा 11व्या क्रमांकाचा पूर्ण सदस्य देश बनलेला आहे 2017 साली आयर्लंड, आणि 2017 सालीच ICCचा 12वा पूर्ण सदस्य देश बनलेला होता अफगाणिस्तान। ही जी ICC आहे जिला आपण इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणतो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणून ओळखतो बघा, याचं जुनं नाव होतं इम्पिरियल क्रिकेट कॉन्फरन्स। त्यानंतर 1965 साली याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट सभा असं नामकरण करण्यात आलेलं आहे, आणि नंतर 1997 साली याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असं नामकरण करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 2, आनंद कुमार यांची डॅश डॅश या देशाच्या पर्यटनाचे राजदूत म्हणून निवड झाली आहे। उत्तर ऑप्शन क्रमांक 1, दक्षिण कोरिया। दक्षिण कोरिया या देशाच्या पर्यटनाचे राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? आनंद कुमार यांची। दक्षिण कोरिया देशाची राजधानी आहे सोल। सध्या 13व्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष आहेत दक्षिण कोरियाचे युन सुक एओल, आणि पंतप्रधान आहेत हान डक सू। दक्षिण कोरिया देशाचं राष्ट्रीय चलन आहे वॉन। प्रश्न क्रमांक 3, केंद्र सरकारने लडाखमध्ये डॅश डॅश नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे। उत्तर ऑप्शन क्रमांक 3, 5। केंद्र सरकारने नुकतंच लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये नवीन 5 जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे। आता लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये जे नवीन 5 जिल्हे निर्माण केले जाणार आहेत तर त्यामध्ये एक आहे झास्कर, दुसरा आहे द्रास, तिसरा आहे साम, चौथा आहे नुब्रा आणि 5वा आहे चांगथांग। हे 5 जिल्हे जे आहेत तर ते या ठिकाणी नव्याने निर्माण केले जाणार आहेत। लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये सध्या जिल्हे आहेत 2, आणि यानंतर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण जिल्हे किती बनणार आहेत तर अगोदरचे 2 आणि नवीन 5 असे मिळून 7 जिल्हे बनणार आहेत। लडाख या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती 31 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आलेली आहे। आपल्या देशामध्ये सध्या एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत बघा,
आणि या 8 केंद्रशासित प्रदेशापैकी सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे हा लडाख क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 8 केंद्रशासित प्रदेशापैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप. आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश जर म्हटलं तर तो आहे दिल्ली. लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत सध्या BD मिश्रा. प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक महासंचालकपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 B श्रीनिवासन. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक किंवा यालाच आपण काय म्हणतो NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड याच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे B श्रीनिवासन यांची. या नॅशनल सिक्युरिटी गार्डची स्थापना 16 ऑक्टोबर 1984 रोजी करण्यात आली आहे. आणि म्हणूनच 16 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तर तो आपण NSG डे म्हणून साजरा करतो, म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दिन म्हणून साजरा करतो. NSGचं बोधवाक्य आहे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा. या NSGचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि नवीन महासंचालक बनलेले आहेत नुकतंच B श्रीनिवासन. यांच्या अगोदर या NSGचे महासंचालक होते नलिन प्रभात. NSG जे आहे तर ती गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करत असतं बघा. आणि NSG जे कमांडो आहे तर त्यांना ब्लॅक कॅट्स म्हणून ओळखलं जातं. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्यामध्ये नुकतंच इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स जी आहे आपली तर त्याच्या अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे संजीव रैना यांची. आणि ITBPचे महासंचालक आहेत सध्या राहुल रसगोत्रा. ITBPचे महासंचालक कोण आहेत सध्या राहुल रसगोत्रा. आणि याच्या अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे संजीव रैना यांची. ITBP जे आहे किंवा आपण काय म्हणतो इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस याची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 रोजी करण्यात आलेली आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 5. डॅश डॅश या राज्याने सुभद्रा योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा. ओडिसा या राज्याने नुकतंच सुभद्रा योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. ओडिसा राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 रोजी करण्यात आली आहे. या राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. ओडिसाचे मुख्यमंत्री बनलेले सध्या मोहन चरण माझी आणि राज्यपाल आहेत रघुवर दास. ओडिसा राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आहेत बघा. त्यामध्ये एक आहेत KV सिंग देव आणि दुसरे आहेत प्रवती परिदा. ओडिसा राज्यामध्ये जी विधानसभा आहे त्या विधानसभेची सदस्यसंख्या आहे 147. ओडिसा राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 21 आणि राज्यसभेच्या सीट आहेत 10. प्रश्न क्रमांक 6. भारताने डॅश डॅश देशाला आपत्कालीन मदत म्हणून भीष्म क्यूब्स भेट दिली आहेत. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 युक्रेन. आपल्या भारताने युक्रेन या देशाला आपत्कालीन मदत म्हणून 4 भीष्म क्यूब्स भेट दिलेले आहेत. भीष्म क्यूब्स म्हणजेच काय तर फिरती रुग्णालये. एक क्यूब जे आहे तर तो 10 ते 15 शस्त्रक्रिया करू शकते. युक्रेन देशाची राजधानी आहे कीव. युक्रेन देशाचा स्वातंत्र्य दिन आहे 24 ऑगस्ट 1991. 24 ऑगस्ट 1991 रोजी युक्रेन हा जो देश आहे तर तो रशियामधून विभक्त झालेला होता. युक्रेन देशाचे अध्यक्ष आहेत सध्या व्लादिमीर झेलेन्स्की आणि पंतप्रधान आहेत नकार स्मिहल. प्रश्न क्रमांक 7. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचा सचिव म्हणून डॅश डॅश यांनी पदभार स्वीकारला आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 दीप्ती गौर मुखर्जी. मध्य प्रदेश केडरच्या 1993 बॅचच्या IAS अधिकारी जे आहेत दीप्ती गौर मुखर्जी यांनी नुकतंच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचा सचिव म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्यामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव आहेत सध्या पुण्यश्रीला श्रीवास्तव. राष्ट्रपतींच्या नवीन सचिव बनलेले आहेत दीप्ती उमाशंकर. आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव आहेत सध्या कटिथिला श्रीनिवास. प्रश्न क्रमांक 8. युनिफाईड पेन्शन स्कीम्स किंवा UPS लागू करणारे डॅश डॅश या देशातील पहिले राज्य बनले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र. युनिफाईड पेन्शन स्कीम्स किंवा UPS लागू करणारे आपल्या देशातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे आपलं महाराष्ट्र राज्य बनलेलं आहे बघा. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्याच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम जी आहे तर ती पेन्शन म्हणून या योजनेअंतर्गत मिळणार आहे. केंद्र सरकारने ही योजना लागू करण्याची घोषणा केलेली होती 24 ऑगस्ट 2024 रोजी आणि त्याच्याच पुढच्या दिवशी म्हणजेच 25 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू करण्याची घोषणा केलेली आहे. ऑनलाईन समन्स आणि वॉरंट बजावण्यासाठी नियमन अधिसूचित करणार आपल्या देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य बनलेलं आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 9.
भारताने पुनर्वापर करता येणाऱ्या डॅश या पहिल्या हायब्रिड रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 रोहिणी-1. भारताने पुनर्वापर करता येणाऱ्या म्हणजेच पुन्हा वापरात येण्याजोगं जे हायब्रिड रॉकेट आहे रोहिणी-1 याचं नुकतंच प्रक्षेपण केलेलं आहे. याची निर्मिती स्पेस झोन इंडिया या स्टार्टअप कंपनीने केलेली आहे आणि याचं प्रक्षेपण जे आहे तर ते आनंद मेघलिंगम यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर मायलस्वामी अन्नादुराई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10. जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा डॅश या देशात सापडला आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका. जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा जो आहे तर तो दक्षिण आफ्रिकेमधील बोट्सवाना या ठिकाणी सापडलेला आहे बघा. या हिऱ्याचं वजन जे आहे तर ते 24 ते 92 कॅरेट किंवा 500 ग्रॅम इतका आहे आणि याचा शोध जो आहे तर तो लुकारा डायमंड कॉर्पोरेशन या कॅनडियन कंपनीने लावलेला आहे. जगातील सर्वात मोठा हिरा जो आहे तर तो आफ्रिका या देशामध्ये 26 जानेवारी 1905 रोजी सापडलेला होता. त्याचं नाव आहे कलिनन हिरा. जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याचं नाव काय आहे? कलिनन हिरा, ज्याचं वजन आहे 621.2 ग्रॅम किंवा 31 ते 6 कॅरेट. प्रश्न क्रमांक 11. टायफून शानशान हे चक्रीवादळ डॅश या देशात आले आहे? उत्तर आहे जपान. टायफून शानशान हे जे चक्रीवादळ आहे तरी कोणत्या देशामध्ये आलेलं आहे तर जपान या देशामध्ये आलेलं आहे आणि या चक्रीवादळाला शानशान हे जे नाव आहे तर ते हाँगकाँग या देशाने दिलेलं आहे बघा. नाव कोणत्या देशाने दिलं आहे? हाँगकाँग या देशाने दिलं आहे. जगात वेगवेगळ्या ठिकाणी तयार होणाऱ्या चक्रीवादळांना त्यांच्या प्रदेशानुसार नावे दिली जातात. म्हणजे जपान आणि पॅसिफिक महासागरामध्ये जे चक्रीवादळ निर्माण होतात तर त्यांना टायफून असं म्हटलं जातं. फिलिपिन्स या देशासभोवताली निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना बोगुइयो असं म्हटलं जातं. नॉर्दर्न ऑस्ट्रेलिया ठिकाणी निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना सायक्लोन असं म्हटलं जातं आणि अटलांटिक महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना हरिकेन असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या देशाने नुकतंच राईट टू डिस्कनेक्ट कायदा पास केला आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया देशाने नुकतंच राईट टू डिस्कनेक्ट हा कायदा पास केलेला आहे बघा. आता हा जो कायदा आहे राईट टू डिस्कनेक्ट तर कशा संदर्भात आहे तर कामाच्या वेळेनंतर मालकाला कामगारांना पुन्हा फोन किंवा मेसेज करण्यास या कायद्याअंतर्गत बंदी घालण्यात आलेली आहे. हा कायदा ऑस्ट्रेलिया देशामध्ये 26 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला आहे आणि 15 किंवा 15पेक्षा कमी लोकांच्या छोट्या व्यवसायांना हा कायदा ऑगस्ट 2025 पासून लागू करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी आहे कॅनबेरा. मात्र ऑस्ट्रेलिया देशामधील सर्वात मोठं शहर आणि ऑस्ट्रेलिया देशाची आर्थिक राजधानी आहे सिडनी. ऑस्ट्रेलिया देशाचे पंतप्रधान सध्या अँथनी अल्बानीज. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जीकेचे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. आणि याबरोबरच तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजली असेल आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका. यासोबतच तुम्हाला करंट अफेअर्स आणि जीकेच्या महत्त्वाच्या PDF नोट्स जर हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.